नमस्कार. मी अरविंद आठले. घरामध्ये 2 बन शिल्लक होते आणि मी एकटाच आहे. आज काकू गेले कुठेतरी बाहेर. त्यामुळे आपला हात जगन्नाथ आपला आपण करून खायचा आहे. चटकदार पाहिजे, सुंदर पाहिजे, चविष्ट पाहिजे आणि लवकर झालं पाहिजे. हे सगळेच आणि सोपं असलं पाहिजे. त्याप्रमाणे 2 बन माझ्याकडे शिल्लक होते. तर आज मी त्याचा मसाला बन बनवणार आहे. एक 5 मिनिटाची तयारी लागते आधी आणि त्यानंतर बन बनवायला एक 5 मिनिटं. पटकन 10 मिनिटात अतिशय सुंदर नाश्ता तयार होतो. तर आता आपण मसाला बन बनवूया. तर या मसाला बनसाठी मी हे 2 बन घेतले, मध्ये कापलेले आहेत. हे असे एकच आहे, त्याच्यामध्ये असे 2 तुकडे नाही केलेले, 2 मध्ये कापून थोडी गॅप ठेवलेली आहे. त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे, टमाटो घेतलेला आहे, थोडा माझ्याकडे बटाटा होता उकडलेला, अर्धा बटाटा तेवढाच घेतला आहे. ही घेतली आहे लसूण, हे आलं थोडं किसून घेतलं आहे, या मिरच्या आणि ही कोथिंबीर आणि अमूल बटर. असं हे सगळं एवढं साहित्य आहे. ते याच्यापासून आता आपण मसाला बन बनवणार आहोत. आता हे पॅन आपण घेतलेलं आहे, गॅसवर गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे आपण लोणी टाकलं आहे थोडंसं. आणि हे जे आपले पाव आहेत हे आपण आता याच्यामध्ये असे भाजून घ्यायचे. खालची बाजू जी आहे मधली ती आधी भाजून घेणार. हे पहा, हे असे छान भाजले जातील. हा इकडे कमी थोडासा वाटला तर हा इकडे जर पुन्हा आपण घेतला बाजू. गॅस आता कमी केला तर ते जळतील आता. आणि ह्या दुसऱ्या बाजूने आपण पुन्हा थोडेसे भाजून घेतले. हे आता आपण काढून ठेवले. एक जोडी झाली आहे. आता ही दुसरी जोडी. हे दुसऱ्या याचे बन जे आहे त्याची मधली बाजू आधी भाजून घेतली. आणि मग ते उलटले आणि ही दुसरी बाजू थोडी भाजून घेतली. थोडं कमी जास्ती वाटत असेल तर तुम्ही लोणी त्याला बटर लावू शकता अजूनही. हे असे भाजलेले आहेत आता आपण. आणि आता गॅस एकदम बारीक केला आणि हे काढून ठेवले एका ताटलीमध्ये. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्या 2 मध्ये लावण्यासाठी. म्हणून आपण हे छान पुन्हा थोडंसं घेतलं आहे बटर. आणि याच्यामध्ये आता आपण हा पहिले कांदा टाकला. हा छान परतून घ्यायचा आधी. त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण ही टाकली मिरची, हिरवी मिरची कापलेली आहे ही टाकली. आलं असं किसून घेतलेलं होतं ते थोडं टाकलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकले आणि त्यामध्ये आता आपण हा जो बटाटा आहे
उकडलेला थोडासा घेतलेला आहे, हा टाकणार. चवीपुरती आधी थोडीशी कोथिंबीर टाकणार आणि आता हे आपण छान परतणार. गॅस आता थोडा मोठा करायचा आहे. बटाटे अगदी बारीक चिरलेले आहेत, आधीच उकडलेले आहेत, त्यामुळे ते तसा मिसळून यायचा वगैरे काही प्रश्न नाही. छान ह्या मिरची आणि याच्यामध्ये ते मिसळते. हे छान परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण जे टोमॅटो घेतले होते थोडेसे ते घालणार आहोत. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, अजून ते राहिलेलं आहे. थोडीशी हळद टाकूया. मीठ टाकूया साधारण चवीपुरतं. बन वापरणार आहोत हे लक्षात घेऊन थोडंसं मीठ त्याच प्रमाणात घ्याल. थोडंसं तिखट टाकायला हरकत नाही तुम्हाला जर आवडत असेल. आणि हे आता सगळं आपण पुन्हा छान परतणार. अशा प्रकारे मध्ये घालण्याची भाजी म्हणा, मसाला म्हणा, काहीही म्हणा, ते आपण तयार केलं आहे. असं थोडंसं दाबून घ्या म्हणजे ते टोमॅटो जरा छान मिक्स होतील आणि तुकडे राहणार नाही. हे सगळ्याची शक्यतो आपण बारीक बारीक जेवढं करता येईल तेवढं करतो. आता याच्यामध्ये आपण थोडा टोमॅटोचा सॉस घालणार. सॉसने फार छान चव येते. आणि हा जो सॉस आहे हा थोडासा मिरचीचा रेड चिली सॉस आहे. हा त्याची व्यवस्थित झाला. खाली अजिबात काही चिकटलेलं नाही. सॉसमुळे एक अतिशय सुंदर असं ते मिळून आलेलं आहे छान. आपण गॅस बारीक केला आहे. थोडं पुन्हा असं फ्रेश जेवढं करता येईल तेवढं असं करा. आणि आता गॅस बंद करतो आपण. आता हे बनचे खालचे भाग आपण काढलेले आहे एका प्लेटमध्ये. त्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरायचा. भरपूर मसाला आहे तसा आपण केलेला. आणि दोन्ही बाजूला बनच्या तो पुरला पाहिजे व्यवस्थित. तर हा आता आपण असा भरलेला आहे, याच्यामध्ये मध्ये भरला आहे. सगळा संपू ठेवून काय करायचं आहे.
हा थोडा आता गार झालेला आहे, त्यामुळे त्याला हात लावू शकतो आपण. आणि हा असा व्यवस्थित बोटाने छान करून घ्या. गोल व्यवस्थित तो झाला पाहिजे. तर आपण भरला. आता याच्यावर आपण याचे जे वरचं होतं का ते असं दाबून धरणार. हे पहा, हे असं व्यवस्थित असं करून घ्या हाताने, काही हरकत नाही. हे असं झालेलं आहे. आणि आता आपल्याला गरज वाटली तर आपण पुन्हा थोडंसं भाजू शकतो, चांगला लागेल ते. नाही तर असाच खाल्ला तरी हरकत नाही, कारण आधी आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित तो भाजून घेतलेला आहे. मध्ये कोथिंबीर राहिली आपली, ही कोथिंबीर थोडीशी ही मध्ये अशी करून घ्या. त्याच्यात काय वापरायचं, हे मी अगदी साध्या घरातल्या असलेल्या वस्तू वापरलेल्या आहेत. अशी चीज आणि हे असलं काही मी वापरलेलं नाही आहे. अशा प्रकारे हा आपला बनचा मसाला बन तयार झालेला आहे. खूप सुंदर. घरात आपण करून खाणं, मी नेहमी हे वाक्याचं कदाचित तुम्हाला कंटाळा येईल, परंतु घरात करून खाण्या इतका आनंद नाही. आणि स्वहस्ते करून खाण्याच्यापेक्षा तर आणखीनच आनंद आहे जास्तीत जास्त. तर आपण भेटूया पुन्हा. छान हा खाऊया आपण. तर स्वहस्ते बनवलेला हा अतिशय छान असा मसाला बन मस्त खायचा. इतका सुंदर झाला की मला खूप वाटतं तुम्हाला बोलवून खायला घालायला पाहिजे. पण करा तुम्ही, खूप छान होतो.